वरून या ग्रहाला पृथ्वी नाव पडलं. ज्या सम्राट पृथ्वीच्या वंशामध्ये एकापेक्षा सरस असे 1600 पेक्षा जास्त सम्राट जन्मले, ज्यांच्यामध्ये राजा रघु असतील, राजा शिबी असतील, राजा हरिश्चंद्र असतील, भगवान श्रीराम असतील. जेव्हा रामानं लंका जिंकली आणि बिभीषणानं विनंती केली की हे राम, या लंकेतून लंकेशाचं राज्य आपण जिंकलेलं आहे, लंकेशाचा अंत आपण केलाय, या लंकेचे तुम्ही स्वामी बना. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामांनी त्या बिभीषणाला सांगितलं की बंधू बिभीषण, तुझी लंका सोन्याची असली तरी ती तुझी आहे, तुझ्या पूर्वजांची आहे, आणि माझी अयोध्या दगडा माती विटाची असली तरी ती माझी आहे, ती माझ्या पूर्वजांची आहे. आणि म्हणून तुझी लंका तुझ्याच जवळ असू दे, मी माझ्या अयोध्येला परत जातो. त्यावेळेस रामांचं एक वाक्य होतं, ज्या वाक्यामुळे या देशाच्या महापुरुषांना संपूर्ण जगामध्ये प्रचंड मान सन्मान प्राप्त आहे. आणि ते वाक्य होतं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. की आम्हाला कुठलं ऐश्वर्य नको, की आमची जननी म्हणजे जन्मदात्री माता, आमची जन्मभूमी जिथं आमचा जन्म झाला, या दोन गोष्टी आमच्यासाठी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि याच मांदियाळीमध्ये भगवान रामाचे ज्येष्ठ पुत्र लव, ज्यांनी आजच लाहोर, ज्याला पूर्वी लवपूर म्हणायचे, जे आज पाकिस्तानात आहे, तिथं आपली राजधानी स्थापन केली. या लवाचा एक वारस कनकसेन, जो सिंध पंजाब मार्गे गुजरात येत आला, त्या कनकसेनाचा एक वंशज आपल्या पैठणला आला होता, ज्याला प्रतिष्ठान नगरी म्हणायचे. काही काळ ते प्रतिष्ठान राहिले, तिथून कोकणात गेले, कोकणातून पुन्हा गुजरातमध्ये वल्लभीला त्यांनी राज्य स्थापन केलं. या वल्लभीचा शिलादित्य, जो अतिशय पराक्रमी असा सम्राट, ज्याच्या राज्यावर एक आक्रमण आलं, युद्धात राजा ठार होतो, राणी गर्भवती असते, सल्लागार मंडळ सांगतं की राणी तुम्ही सती जाऊ नका, या राज्याचा वारस वाचला पाहिजे. एका गुहेमध्ये आसरा घेतलेला असतो, तिथं त्या बाळाला जन्म होतो. गुहेत जन्मला म्हणून त्याचं नाव गुहादित्य ठेवलं जातं. आणि या गुहादित्याचे जे वंशज आहेत, ज्यांना गोहिल म्हटलं जातं, पुढे त्या गोहिलचं हिंदीमध्ये गहलोत असं नाव झालं. त्यांचाच एक वारस अशीच पुन्हा घटना मेवाडच्या जंगलांमध्ये आश्रय घेतो. भगवान एकलिंगजीच्या जिथं जे आज भव्य मंदिर त्या ठिकाणी आहे, महेंद्र अपराजित. आणि त्यानंतर या वंशात जन्माला येतो बाप्पा रावल, जे मेवाडच्या भूमीवर आपलं राज्य स्थापन करतात. बाप्पा रावलांची महती अशी की इराण आणि इराकच्या आक्रमक टोळ्यांना इराण इराक पर्यंत परतवून लावतो. तेव्हा इराण आणि इराक ही नावं सुद्धा अस्तित्वात आलेली नसतात. ती प्राचीन पाराशर ऋषींची भूमी पर्शिया म्हणून ओळखली जात असते. त्या बाप्पा रावलांच्या काळामध्ये अनेक गड किल्ल्यांची आणि महान मंदिरांची या मेवाडमध्ये निर्मिती झाली. त्या बाप्पा रावलांचा हा एक महान वंश, ज्या वंशानं राणा रायमल, राणा मोकल, राणा लाखा, महाराणा संग्राम सिंग, महाराणा कुंभा, महाराणा उदयसिंग ते महाराणा प्रताप सिंहापर्यंत, वीर हमीर पासून तर भक्त शिरोमणी मीरापर्यंत असे एकापेक्षा एक सरस असे महान व्यक्तिमत्व या देशाला दिली, या धर्माला दिली, ज्यांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याचा होम केला. का म्हणून प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी ही भावना जन्माला येते. या देशावर एक आक्रमण झालेलं नाही. या सगळ्या जगाला फक्त भूगोल आहे आणि इतिहास असेल तो या माझ्या भारताला आहे. जम्बूद्वीप, आर्यावर्त आणि सम्राट भरतापासून भरत
ही नावं ज्यांच्या वंशानं मिळाली तो सूर्यवंश, त्या सूर्यवंशातला महाराणा प्रताप एक लखलखता तारा. तेथून हा पुढे प्रवास हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलेला. आणि आजही याच वंशाचे लोक आजच्या सीमेवर शत्रूशी लढताना आपलं रक्त आजही सांडत आहे. ही जी विजिगीषू वृत्ती या रक्तात आहे आणि म्हणून या रक्ताचा त्रिवार जय जयकार आहे. या देशातला असे गाव नाही, वस्ती नाही की ज्यांचा ऊर या महापुरुषांच्या प्रतिमांना पाहून भरून येत नाही, ज्यांच्या अंगातलं रक्त हे स्फूर्तीने संचार करत नाही. ही वृत्ती कुठून येते? ही कुठल्या शाळेत जाऊन मिळते? कुठल्या बाजारात मिळते? तर नाही. ही आमच्या पिढ्यानुपिढ्या चालत असलेल्या उपजत संस्कारातून येते. की राजस्थानमध्ये एक चारण कवी नेहमी म्हणायचा, गरोदर माता जेव्हा लहान मुलांना आपल्या ओट्यावर हिंदोड्यामध्ये किंवा त्या पाळण्यामध्ये झोका द्यायच्या, त्या लोरी म्हणायच्या, गीत गायच्या. त्यांच्या गीतांचे बोल तो चारण ऐकायचा आणि तो चारण म्हणायचा, पूत सिखावे पालने रन खेता बिड जाय, इला न देनी आपनी मरण बढ़ाई माय. की त्या पाळण्यात झोप घेत असलेल्या बाळाला त्याची आई अशा प्रकारची अंगाई गीत गाऊन दाखवायची. त्या अंगाई गीताचा अर्थ असा होता, पूत सिखावे पालने रन खेता बिड जाय. की त्या मुलाला ती आई सांगते की तू रणांगणावर जा, मोठा झाल्यावर शत्रूशी मुकाबला कर. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेस तरी तू मागे हटू नकोस, पण या मातृभूमीचा, या जन्मभूमीचा 1 इंच तुकडा सुद्धा शत्रूच्या घशात जाऊ देऊ नकोस. अशा प्रकारचे संस्कार त्या मुलांना घरातच देणाऱ्या आमच्या महान माता होत्या. आणि म्हणून असे वीर प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक समाजामध्ये जन्माला आले. अशा संस्काराचं लेणं लिहून जी मुलं मोठी व्हायची, आणि ती मुलं त्याच्या आईला म्हणायची, जेव्हा आई त्याला बालक किंवा बाळ म्हणून हाक मारायची, त्या बाळाला राग यायचा आणि तो बाळ म्हणायचा, माता बालक क्यों कहो रोई न मांगी ग्रास. हे आई, मला तू बाळ बाळ का म्हणतेस? मी आता मोठा झालोय आणि माझ्या हातात तलवार आहे, खड्ग आहे. मी कधी रडून तुझ्याकडनं खाऊ मागितला नाही. जो खग मारू साह पर तो कहिए साबास. खग म्हणजे खड्ग, शस्त्र. जोपर्यंत माझा शस्त्राने मी त्या शत्रूवर प्रहार करत नाही तोपर्यंत मला शाबासकी देऊ नये. अशा प्रकारच्या माता, अशा प्रकारचे बालक ज्या देशामध्ये जन्माला येतात, त्या देशाचा इतिहास हा गौरवशाली असतो, दैदिप्यमान असतो. आणि तुम्ही आम्ही असे भाग्यवान आहोत की आम्ही त्या भूमीवर जन्म घेतलेला आहे. नमस्कार. या आलेल्या अतिथींचं मी स्वागत करतो संयोजकांच्या वतीनं. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मगाशी मी एक मुद्दा छेडला होता आक्रमणांचा, की हल्ली आम्ही रशिया आणि युक्रेनचे युद्ध पाहतो. नुकतंच आपला भारत आणि पाक यांच्या दरम्यान झालेली चकमक पाहतो. अमेरिका आणि इराण इराकच्या युद्धाच्या कथा वाचतो. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मानवी सभ्यता आहे, मानवी संस्कृती आहे, त्या त्या ठिकाणी साम्राज्यवादी शक्तींची आक्रमणं ही झालेली आहेत. पण एकमेव हा भारत देश असा आहे की याच्यावर प्रचंड आक्रमणं झाली. कधी शकांची आक्रमणं झाली, कधी हुनांची आक्रमणं झाली.